शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आजचं लोडिंग जे चाललेलं आहे डॉक्टर श्री विश्वास पाटील सर मंगरूळ विट्याजवळचं गाव आहे. आपले जुने शेतकरी आहेत. डॉक्टर साहेबांचं हॉस्पिटल हे पुण्यामध्ये आहे. सरांनी जी लागवड केलेली आहे मंगरूळमध्ये विट्याजवळ पहिला नारळ लावलेला आहे. आतानी परत 315 नारळ लोडिंग करणार आहोत. त्याचबरोबर सरांनी इतरही फळझाडे घेतलेली आहेत. त्यामध्ये कोकण भाडोली जांभळ असेल, चिक्कू असेल, बारमाही आंबा, मियाझाकी जपानमधला आंबा, जापनीज आंबा म्हणतो तो, केशर आंबा, त्याचबरोबर सुपारी, मोहितनगर बुटकी जात, काजू, वेंगुर्ला 4ची रोपं, त्याचबरोबर ऑल पाई सर्व मसाल्याचा अशा प्रकारची ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत. दिनांक आहे 14 मार्च 2026चा व्हिडिओ आहे आणि स्वतः डॉक्टर साहेब आलेले आहेत. लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. जी डॉक्टर साहेबांनी पहिली लागवड केलेली आहे. जबरदस्त झाडाची ग्रीप त्यामध्ये आलेले आहे. आणि आजचं लोडिंग जे आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे. हायब्रिड जात जी म्हणतो आपण, ज्या नारळामध्ये पाणी चवीला गोड, त्याचबरोबर नारळाची साईज मोठी, 400 ते 450 मिली पाणी, नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे. वैशिष्ट्य म्हणजे 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होते. महाराष्ट्रात माझ्या 700 बागा लागलेल्या आहेत. बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की ज्यावेळी मी लोडिंगचे व्हिडिओ त्याचबरोबर रोपं भरताना जे आपल्याला सिलेक्शन करून दिली जातात, आता बघू शकताय पट्ट्यामधले आपण सिलेक्शन करून रोपं भरालो आहे. जी रोपं लहान राहतात त्याला परत फवारणी खतं वापरून रोपं वाढवून शेतकरी बंधूंना चांगली हेल्दी रोपं दिली जातात. शेतकरी बंधूंनी ही जी रोपं आहेत नेल्यापासून 8 ते 10 दिवस झाडाच्या सावलीमध्ये ठेवून नंतरच लागवड करायची. कारण वातावरणामध्ये रोप सवाळणं म्हणतात, ते सवाळल्यानंतर रोपाची ग्रोथ चांगली मिळते. ऑन दी स्पॉट रोपं जर लागवड केली तर रोपावरती पानावरती अशा प्रकारे जे डाग क्रॉचिंग येणार, त्याचबरोबर रोप वातावरणात सवाळ नाही तर मरझड होणार, ती होऊ नये म्हणून आपण 8-10 दिवस 15 दिवस जरी ठेवलीत तरी रोपामध्ये चांगली आपल्याला हेल्दी रोपं तयार होणार आहेत. त्याचबरोबर आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये श्री विश्वास पाटील सर डॉक्टर आहेत. सर नमस्कार. तुम्ही आता आपले जुने शेतकरी आहात. गेल्या वर्षी तुम्ही किती रोपं लावलेली आहेत आणि त्यामध्ये आत्ता सध्या काय पीक घेतलेलं आहे? मी 250 रोपं लावली होती अगोदर लास्ट इयर. आता खूप छान वाढ झाली त्याची. त्याच्यानंतर आत्ताचं नियोजन आहे ते माझं एक 300 रोपं आहेत. खूप छान नर्सरी आहे, त्याच्यामुळे मी पुण्याहून परत इकडं आलो आहे. आता डॉक्टर साहेब तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं हे नारळ शेती करावी? कारण आजच्या घडीमध्ये एक तुम्ही पेशाने डॉक्टर आहात, शेती भरपूर आहे. कारण तुमचा भाग हा सोना चांदीसाठी प्रसिद्ध आहे. सगळ्या महाराष्ट्रात तासगाव विटा जर बोललो आपण तर सर्वच भागामध्ये सोना चांदीसाठीच आमचे जास्त कस्टमर पण आहेत आणि व्यावसायिक म्हणून तो तालुका जिल्हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर आता तुम्ही नारळ शेतीचं कसं काय डोक्यात आलं आपल्या? शेती करायला आता कामगार मिळत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही झाडाकडे वळलो आहे. आणि ऊसातून काही जास्त उत्पन्न येत नाही, त्याच्यामुळं हा नारळ आहे तो छान आहे. आणि मी आता 1 वर्ष झालेलं माझे रोप आहेत ती अगोदर इथूनच घेऊन गेलेलो आहे. खूप छान वाढ झाली. त्याच्यामुळं परत आम्ही डिसिजन घेतला की ऊस काढून नारळ लावायचा. तर शेतकरी बंधू जे आपले रिपीट कस्टमर होतात ते अशा प्रकारे ज्यावेळी रोपं लावलेले आहेत. आता तुमच्या भागामध्ये हिंगणगादेमध्ये किरण इनामदार म्हणून आहेत, त्यांची बांधावरती लागवड आहे. 16 एकरमध्ये त्यांनी बांधाला झाडं लावलेली आहेत आणि नारळ चालू झालेले आहेत. विट्यामधल्या ज्या शेतकऱ्यांनी जर व्हिडिओ पाहिला तर हिंगणगादेमध्ये आपल्याला, त्याचबरोबर माऊलीमध्ये माने म्हणून आहेत, ते पण सोना चांदीवाले आहेत, त्यांची पण नारळ लावलेली बाग आहे. त्याचबरोबर आपल्याला कराड भागामध्ये आगाशीनगरमध्ये कृष्णा हॉस्पिटलच्या मागं पण आपली बाग आहे. त्याचबरोबर कुरुल कामतीमध्ये श्री विष्णुपंत माळी ननवरे काका असतील, मोहोळ पोलीस स्टेशनचे रिटायर पोलीस अधिकारी गोपीनाथ वाघमोडे असतील, आता मंगळवेढा कारखान्याजवळ सलगर गावामध्ये API बनसोडे साहेब असतील, धाराशिवमध्ये निती गावामध्ये वैजनाथ माळे असतील, जालन्यामध्ये परतूरमध्ये बाणाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील, त्याचबरोबर रोहिलागडमध्ये सतीश ओलगे पाटील असतील, भालगा शिवारमध्ये कामगार आयुक्त जे आहेत जोगदन साहेब त्यांची बाग आहे. त्याचबरोबर कळवणमध्ये महेंद्र ठाकरे साहेब जिने 38 रुपयानं वाशी मार्केटला नारळ पोच दिलेला आहे, पहिला लॉट निघालेला आहे. तर शेतकरी बंधू सांगू इच्छितो की आपल्या व्हिडिओमध्ये जे आपण नावं घेतो आहे त्या भागात जाऊन आपण ती बाग बघू शकताय. प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकरी नंबर मागत असतात, तर हे शेतकरी बंधूंना नंबर देण्यापेक्षा मी गावची नावं जी सांगत असतो तिथं जाऊन आपण ही बाग बघू शकताय. पंढरपूरमध्ये देवडे गावामध्ये पोपट कडलासकर म्हणून आहेत. त्याचबरोबर वाईमध्ये सुकुंडे काका असतील,
सातारा जिल्ह्यामध्ये मेढ्यामध्ये अनपटवाडीमध्ये मारुती अनपट जिल्हा परिषद सदस्य असतील, त्याचबरोबर आपल्याला परिवैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये गोवर्धन मुंडे काका असतील, केजमध्ये गवळाण्यामध्ये रतन ससाणे म्हणून आहे, त्यांची पण बाग आता सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रात ज्या बागा दिलेल्या आहेत, त्याचबरोबर अक्कलकोटला किनीवाडीमध्ये श्री सूर्यकांत माळे असतील, त्यांची बाग आपल्याला नारळ लागलेली बघता येईल. तर शेतकरी बंधू लाईव्ह व्हिडिओमध्ये डॉक्टर साहेबांनी जी मुलाखत दिलेली आहे, गेल्या वर्षी लागवड केली, ती रोपाची वाढ चांगली झाल्यामुळे ह्या वर्षी डॉक्टर साहेबांनी 315 नारळ घेतलेला आहे. आणि आजचं जे लोडिंग आपण बघतोय 14 मार्चचं, तर आता नारळ शेती जर म्हटलं तरी शारपड खारपड दलदलीक्त जमिनीत येणारं पीक आहे. आणि भवितव्यात मजुरांचा तुटवडा असल्यामुळं आपण जर 20x20 वरती झिकझॅक पद्धतीने लागवड, त्याचबरोबर 20x15 वरती जरी केली तर एकरामध्ये 160 रोपं लागतील, 20x20 वरती 120 रोपं लागतील. अशा प्रकारे आपण लागवड करून शारपड खारपड दलदलीक्त काळ्या जमिनीमध्ये खडकाळ जमिनीमध्ये येणारं पीक म्हणजे नारळ शेती, आणि ज्याचं आयुष्यमान 50 वर्ष आहे. नारळ लागल्यापासून 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी, आणि नाही तोडलं की 11 महिन्यात खोबरं तयार होतं. अगदी आपण सुकं खोबरं जर म्हटलं तर 3 नारळ तो ज्यावेळी आपण फोडल्यानंतर 1 किलो खोबरं निघतं. आज सुक्या खोबऱ्याचा दर जो आहे ते 300 रुपये किलो येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये तिची किंमत वाढत राहणार आहे. आणि अशा प्रकारे जर आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करायचे असतील तर नारळ शेती, त्याचबरोबर आपल्याकडं 5 वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात. आता माझ्याकडे 60 किलोच्या बॅगचा नारळ जो आहे तो 1500 रुपये महाराष्ट्रात घरपोच येतो. तो पण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे आपण. आणि तयार झाड जर म्हणला तर 100 किलोच्या बॅगला येतं, ते 2500 रुपये पोच आहे. लावल्यानंतर 1 ते 6 वर्षात त्याला नारळ येतात. आणि ह्या नारळाला आपल्याला लागवडीपासून 1.5 ते 2 वर्षात फळधारणा चालू होते. अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्या महाराष्ट्रात आपल्याला 700 बागा लागलेल्या आहेत, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर मी गावची नावं जी सांगत असतो तिथं जाऊन आपण हे नारळ शेतीचं बघू शकताय. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे नंबर दिल्यामुळं शेतकरी पण कंटाळा येतील, त्यासाठी व्हिडिओमध्ये नावं घेत असतो आपण. अशा प्रकारचे न चुकता चॅनलला आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.